तर अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललंय। शेफालीचा मृत्यू हार्ट अटॅकने आल्याचं सांगण्यात आलंय, मात्र त्यानंतर सकाळीच फॉरेन्सिकची टीम आणि पोलिसांचं पथक तिच्या घरी दाखल झाले। फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी तिच्या घराची तपासणी केली। जर शेफालीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं सांगितलं जात असेल तर फॉरेन्सिकची टीम आणि पोलीस तिच्या घरी का आले, त्यांनी तिच्या घरात का तपास केला, तिचा मृत्यू संशयास्पद आहे का, असे सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतात। शेफालीच्या मृत्यूचं गूढ वाढल्याचं पाहायला मिळतंय। फॉरेन्सिकची टीम शेफालीच्या घरी दाखल झाली आणि पोलिसांकडून शेफालीच्या घराची तपासणी केली जाते। तर याबद्दल अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे सध्या आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊयात। तर आपण बघतोय की शेफालीच्या मृत्यूचं आता गूढ वाढत चाललंय। जर हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाला असेल तर फॉरेन्सिकची टीम आणि पोलीस तिच्या घरी सध्या काय करते आणि तपास कशा पद्धतीने सुरू आहे? सध्या मी अंबोली पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहोत। अंबोली पोलीस स्टेशनची जी फॉरेन्सिक टीम होती ती टीम तिथे त्यांच्या घरी गेली होती, कारण पूर्वीचे असे काही केस आले होते ज्यामध्ये सुशांत सिंग राजपूतचा केस होता। आपण त्यामध्ये बघितला की खूपच त्यामध्ये एलिगेशन करण्यात आला होता। अशी गोष्ट जेव्हा होते तेव्हा एलिगेशन करणारे खूप लोक बाहेर येतात, म्हणून पोलीस यामध्ये काही चूक न करता सगळी जी पॉइंट टू पॉइंट इन्व्हेस्टिगेशन आहे बिफोर द पोस्टमॉर्टम रिपोर्ट ते आता सध्या सगळी जे डिटेल आहेत ते गोळा करत आहेत। एकदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली ते त्यानंतर पोलिसांना जे ऑथेंटिक कॉज ऑफ डेथ आहे ते पोलिसांना कळेल। आता मी अंबोली पोलीस स्टेशनचा आता व्हिज्युअल दाखवतोय। इथे दोन जे नौकर आहेत त्यांच्याशी आता जे त्यांच्या बयान आहेत ते पोलीस आता घेत आहेत, कारण की हे लोक तेव्हा घरी होते जेव्हा ही घटना घडली। इथे मी जी जानकारी आपल्याला पोलिसांकडून मिळाली आहे, काल रात्री जवळपास 10:30 वाजता शेफालीची तब्येत बिघडली आणि तिथे तिच्या पती जे आहेत ते आणि आणखीन घरचे दोन लोक त्यांच्यासोबत ते नजीकच्या जो हॉस्पिटल होता बेले वुए त्या हॉस्पिटलमध्ये गेले। तिथे डॉक्टरनी चेक केला आणि मृत आहेत बिफोर ॲडमिशन त्यांनी घोषित केला। मग नंतर कुपर हॉस्पिटलमध्ये बॉडी पाठवण्यात आली। पोलिसांना डिटेल कॉल केला गेला, पोलीस पोहोचली। जसं मी पहिला सांगितलं की काही न चुकता पोलिसांनी तिथे फॉरेन्सिक टीम पाठवली। पोलिसांचे जे डिटेक्शन ऑफिसर आहेत ते सगळे तिथे गेले। काही जे मेडिसिन गेल्या 2-4 वर्षापासून ती घेत होती ती सगळे मेडिसिनची डिटेल पोलिसांनी घेतली। विटामिन सी ती काही वर्षापासून घेत होती, तिच्या चेहऱ्यावर ग्लो ठेवण्यासाठी, म्हणून त्याच्या जे नक्कीच या सगळ्या औषधांसंदर्भात कशा पद्धतीने तपास होतो हे पाहावं लागेल। अश्विनी, तुम्हाला थोडंसं थांबवते। एक महत्त्वाची पुढची ब्रेकिंग न्यूज सध्या समोर येते। काटा लगा गर्ल फेम अभिनेत्री शेफालीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली। पोलिसांनी या प्रकरणी शेफाली हिचा पती पराग याचाही जबाब आता नोंदवून घेतलाय। शेफाली जरीवाला हिचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झाले। शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळते, मात्र पोलीस तिच्या मृत्यूचा आता सर्व बाजूंनी तपास करतात। विशेष म्हणजे शेफालीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा पती पराग हा सकाळी कुत्र्यासोबत आरामात फिरत होता, त्यामुळे शेफालीच्या मृत्यूचं आता गूढ वाढलंय। या मैं शेफाली जी को नहीं देखा, उसके गाड़ी गई है, मैंने गेट खोल दिया। वही 10-10 बजे। मुझे तो 1 बजे रात में पता चला, ये कोई आदमी बोला कि शेफाली जी डेथ कर गए। तब वो भी मैं विश्वास नहीं किया था, क्योंकि मैं तो अच्छा भला देख रहा था उसको रोज। तो उसने मोबाइल से फोटो दिखाया कि देखो शेफाली जैसे डेथ कर गए। था उसका कोई यार दोस्त, कोई इधर से आया था मोटरसाइकिल से, तो वो दिखाया था कि वो डेथ कर गए हैं शेफाली जी। पुलिस तो रात से आ रहे हैं जा रहे हैं, आ रहे हैं जा रहे हैं। एक ये गाड़ी खड़ी है रात से, तो और थी लोग चली गई। आणि पुन्हा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे यांच्याकडे। अश्विनी, खरं तर पोलीस या मृत्यूचा सगळ्या बाजूनी सगळ्या अँगलनी आता तपास करतात आणि या सगळ्यामध्ये शेफालीचा पती पराग सुद्धा कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण तिच्या मृत्यूनंतर पराग हा सकाळी कुत्र्यासोबत आरामात फिरताना पाहायला मिळाला। बरोबर आहे। सोशल मीडियावर पण याची खूप चर्चा आहे की काही तासापूर्वी शेफालीचा मृत्यू झाला आणि काही तासानंतर हा कुत्र्या घेऊन बाहेर
फिरताना दिसला आहे, म्हणून सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. पण आम्ही काही लोकांशी बोललो, जे तिथे सिक्युरिटी गार्ड वगैरे होते, त्यांच्याशी आमच्या बोलणं झालं. त्यांचं म्हणणं होतं की ही दररोजच्या कृत्य आहे आणि कुत्र्याला घेऊन त्याचा नौकर किंवा हा पराग खाली येतो. पण आज जे त्याचे नौकर आहेत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी घेऊन आले आहेत, म्हणून तो पराग त्यांना तो कुत्र्याला घेऊन बाहेर आला. म्हणून याची चर्चा सोशल मीडियावर खूप झाली की असा कोणी कसा करू शकतो की तिची जी पत्नी आहे त्याचा मृत्यू झाला आहे काही तासापूर्वी आणि तो कुत्र्या घेऊन बाहेर फिरायला आलो आहेत. ह्याच्यावर काही ना काही एक संशय लोकांना येतोय आणि पोलीस त्याच हे सगळे जे आरोप आहेत किंवा आपण संशय म्हणू शकता, हे सगळे जे डिटेल्स आहेत त्याच्यावर पोलीस खूप बारीकीने लक्ष ठेवलं आहे आणि पोस्टमॉर्टमचा एकदा रिपोर्ट आल्यानंतर पोलीस या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन कोणत्या दिशेने करायचं आहे की हा फक्त एक कार्डियक अरेस्टचा साधा केस आहे, हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर कळेल. आता पोस्टमॉर्टमची सुरुवात झालेली आहे कूपर हॉस्पिटलमध्ये. शेफालीचे जे पारिवारिक डॉक्टर आहेत ते तिथे उपस्थित आहेत. इन कॅमेरा रेकॉर्डिंग आहे की आपण पूर्वीच्या केसमध्ये आपण जर बघितलं असेल सुशांत सिंगच्या केसमध्ये खूप आरोप केला गेला होता, तेव्हा पण इन कॅमेरा जो प्रोसिजर झाला होता, म्हणून CBIकडे सगळी डिटेल दिली गेली आणि त्यामध्ये एक क्लोजर रिपोर्ट फाईल झाला आणि कोणीही त्यामध्ये आरोपी नव्हता. सुशांत सिंग राजपूतचा केस एक फक्त सुसाईड केस होता. यामध्ये पण काही एलिगेशन होऊ शकतो, म्हणून पोलीस काहीही पॉइंट न चुकता यामध्ये इन कॅमेरा प्रोसिजर जे पोस्टमॉर्टमचा आहे तो सुरू झालेला आहे. काही वेळानंतर तो रिपोर्ट येईल आणि मग कळेल की यामध्ये फक्त कार्डियक अरेस्ट होता या फिर आणखीन काहीतरी गडबड झाला आहे. आतापर्यंत जो प्राथमिक माहिती आहे तो प्राथमिक माहितीमध्ये कार्डियक अरेस्ट हा मुख्य कारण आहे तिच्या मृत्यूचा. नक्कीच अश्विनी, पोस्टमॉर्टम सध्या सुरू आहे, त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून आता नेमकं काय समोर येतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर काटा लगा या गाण्यासाठी शेफाली जरीवाल्याला 7,000 रुपये इतकं मानधन मिळालं होतं. या गाण्यामुळे शेफाली रातोरात स्टार बनली होती. चित्रपट सृष्टीपासून दूर राहून सुद्धा शेफालीची ब्रँड व्हॅल्यू मोठी होती. त्यामुळे शेफालीला एका प्रोजेक्टसाठी 10 ते 25 लाख रुपये मानधन मिळत होतं. त्यामुळेच एकेकाळी हजारांचं मानधन घेणारी शेफाली जरीवाला तब्बल 9 कोटींची मालकीण होती. शेफालीची तिची आपण सगळी माहिती, तिची करिअर, तिचं नेमकं कसं होतं ते आपण पाहूयात. 2002 मध्ये काटा लगा गाण्यानं शेफालीला रातोरात स्टार केलं. मुझसे शादी करोगी या सिनेमातून शेफालीनं कमबॅक केलं. नच बलिये डान्स रियालिटी शो तिनं गाजवला. बिग बॉस 13 मधून शेफाली पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली. मानसिक आरोग्य, महिला हक्कांसाठी तिनं अनेकदा आवाज उठवला. काटा लगा गाण्यासाठी तिनं 7,000 रुपये मानधन घेतलं होतं. काटा लगा गाण्यानंतर शेफालीचं नशीबच चमकलं. आज घडीला शेफालीची एकूण संपत्ती 9 कोटी इतकी. शेफालीला एका शोसाठी 10 ते 25 लाख इतकं मानधन मिळायचं. चित्रपट सृष्टीपासून दूर राहून सुद्धा तिची मोठी ब्रँड व्हॅल्यू होती. रियालिटी शो आणि इव्हेंट्स मधून शेफालीला मोठं मानधन मिळायचं. तर अशा पद्धतीनं शेफालीचं अवघ्या 42व्या वर्षी निधन झाल्यानं आता अनेक सवाल उपस्थित होतात. तिची कारकीर्द सुद्धा अतिशय चांगली राहिली होती, ती हिट झाली होती आणि याच सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी दीक्षा पाटील यांच्याकडून. दीक्षा, खरं तर तिचं करिअर सुद्धा अतिशय उत्तम राहिलं होतं, चांगलं राहिलं होतं. काटा लगा या गाण्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अनेक रियालिटी शो तिनं केले होते आणि तिच्या अशा अचानक जाण्यानंतर आता चित्रपट सृष्टीतून किंवा अनेक आता अभिनेते अभिनेत्री काय प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे?
सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे, कारण की संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. कारण अचानक शेफालीचं असं काही होणं हे कोणी विचार केला नव्हता. त्यासोबतच अनेक ठिकाणी म्हणजे त्यांच्या सोसायटीतही अनेकांनी म्हटलं की ती संध्याकाळी फिरायलाही आली होती. त्यांच्यासोबत तिने सोसायटीत राऊंडही मारला आणि अचानक 10:30च्या सुमारास तिला बरं वाटलं नाही आणि नंतर जेव्हा तिला रुग्णालयात घेऊन गेले, दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आणि त्याचं कारण नेमकं काय आहे? अनेक असं म्हटलं जात आहे कुठेतरी तिला हृदयविकाराचा झटका आलाय. एकीकडे रश्मी देसाई जी तिच्यासोबत बिग बॉस 13 मध्ये होती, तिनेही म्हटलं की ही सगळ्यात दुःखद घटना आहे. तर हिमांशी जी होती तिच्यासोबत, तिने म्हटलंय की बिग बॉस शापित आहे असं मला वाटतंय. त्यामुळे सगळीकडूनच कुठून तरी प्रत्येकाला धक्का बसलाय की 42व्या वर्षात शेफालीचा जीव गेलाय, तिचं निधन झालंय. आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर 15 वर्षांपूर्वी शेफाली आणि सिद्धार्थ हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. त्याचाही वयाच्या 40व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानेच निधन झालं. त्यामुळे कुठेतरी हिमांशी म्हणते की बिग बॉस हे शापित आहे का? नक्कीच दीक्षा, हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं हिमांशीनं उपस्थित केलेला आहे. त्या संदर्भात आता पुढे काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपण प्रेक्षकांना पुन्हा एक ही बातमी सांगूयात. बिग बॉसचं घर शापित आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर आता ही चर्चा सुरू झाली. शेफालीच्या मृत्यूवर हिमांशी खुरानानं पोस्ट करत बिग बॉसच्या घरावर सवाल उपस्थित केलेत. बिग बॉसचं घर शापित आहे का असा प्रश्न तिने विचारला, कारण गेल्या काही वर्षात बिग बॉस मधल्या तिघांचा अचानक मृत्यू झाला. तर हे ते तिघे आहेत ज्यांचा अचानकपणे मृत्यू झालाय. 2021 मध्ये सिद्धार्थ शुक्ला याचं सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं आणि अवघ्या 40व्या वर्षी त्याचं निधन झालं होतं. त्यामुळे फॅन्सना अतिशय मोठा धक्का बसला होता. 2023 मध्ये सोनाली फोगाट हिचा सुद्धा मृत्यू झाला होता. ती पण बिग बॉस 13च्या सीझन मध्ये होती. आणि आता 2 वर्षानंतर 2025 मध्ये शेफाली जरीवाला हिचा सुद्धा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. त्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले जातात. बिग बॉसचं घर शापित आहे का असा सवाल आता सेलिब्रिटींकडून उपस्थित केला जातो. बहुत एकदम सुबह से लेके शाम तक जो फोन बजते थे, एक तो रक्षाबंधन के टाइम, एक गणपति बापा के टाइम और एक भाऊबीज के टाइम. बस अभी मोबाइल में तो नाम है उसका, फोन नहीं बजेगा. थैंक यू. तर या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी दीक्षा पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. दीक्षा, खरं तर बिग बॉस सीझनमुळे अनेक लोक प्रसिद्धीस होतात आले, मात्र बिग बॉस 13 मधल्या अशा पद्धतीने तिघांचा मृत्यू झाला. अनेक चाहत्यांना सुद्धा हा शॉक आहे. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? सिद्धार्थ शुक्ला, सोनाली फोगाट आणि आता शेफाली जरीवाला. सगळ्यांनाच नक्की कुठेतरी संशय निर्माण होतोय, कुठेतरी एक चिंता आहे की त्या सीझनमध्ये नक्की बिग बॉस 13 मध्ये असं काय आहे की त्यामुळे एकामागे एक सगळ्यांचे हृदयविकाराच्या झटक्यानेच निधन होत आहे. आणि दुसरीकडे आता मगाशी आपण पाहिलं, हिंदुस्थानी भाऊ दरवर्षी शेफाली त्याला राखी बांधत होती, त्यांचं खूप चांगलं नातं होतं. तर अचानक जिथे एक बहीण आपल्याला नेहमी फोन करायची, आपल्याशी बोलायची, जी चिंता व्यक्त करायची, कोणत्याही गोष्टीबद्दल लगेच आपल्याला फोन करून विचारायची, ती आता आपल्याला नाही भेटणार आहे, आपल्याशी बोलणार नाही. यामुळे सगळ्यांनाच कुठेतरी असा प्रश्न होतोय, कुठेतरी एक मनाला खूप मोठा धक्का बसलाय, एक धसका झालाय की आता काय नक्की काय होतंय बिग बॉस 13 बद्दल. नक्कीच दीक्षा, हिमांशीने या संदर्भात एक पोस्ट केली आणि म्हटलं बिग बॉसचं घर शापित आहे का? बिग बॉस मधल्या दुसऱ्या काही स्पर्धकांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का? हो, आता मी जसं म्हटलं मगाशी, रश्मी देसाईने सुद्धा असं म्हटलंय की या सगळ्यामुळे नक्कीच धक्का बसलेला आहे. तू खूप एक चांगली व्यक्ती होतीस, तू नेहमीच आमच्या आठवणीत राहशील आणि आता अचानक तू गेलीयस. एक चांगली व्यक्ती म्हणून आम्ही तुला आठवणीत राहू, तू नेहमी आठवणीत राहशील असं म्हटलेलं आहे. आणि सगळीकडूनच कुठून ना कुठून तिचे चाहते आहेत किंवा तिच्यासोबत काम करणारे सहकलाकार आहेत, ते सुद्धा दुःख व्यक्त करत आहेत. दुसरीकडे जर तिच्या नवऱ्याबद्दल बोलायचं झालं यातच, तर तिचा नवऱ्याला आज सकाळी आपण पाहिलं की तो त्यांचा जो श्वान होता त्याला तो फिरायला घेऊन गेला होता आणि त्यावेळी त्याच्या हातात तिचा शेफालीचा फोटोही होता. त्यामुळे त्याचं दुःख किती होतं हे आपल्याला कळतंय. पण काही असलं तरी सुद्धा तो सगळ्या याच्यातनं कसं ना कसं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो.
नक्कीच दीक्षा, त्यामुळे शेफालीच्या अशा पद्धतीनं जाण्यानंतर आता सेलिब्रिटींना सुद्धा धक्का बसला आणि ते सुद्धा आता प्रतिक्रिया व्यक्त करतात. याच संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूयात. शेफालीच्या निधनानंतर तिची शेवटची पोस्ट आता समोर आली. निधनाच्या 3 दिवस आधी शेफालीने इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती आणि या अखेरच्या पोस्टमध्ये शेफालीनं फोटोशूटचे फोटो पोस्ट केले होते. चमकदार सिल्वर बॉडीकॉन ड्रेसमध्ये शेफालीनं हे अखेरचं फोटोशूट केलं होतं. शेफालीच्या निधनानंतर तिची शेवटची पोस्ट आता समोर आली. निधनाच्या 3 दिवस आधीच शेफालीनं इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. आणि आपण पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी दीक्षा पाटील यांच्याकडे. दीक्षा, खरं तर इंस्टाग्रामवर सुद्धा शेफाली जरीवालाचे अनेक फॉलोअर्स होते. काटा लगा नंतर आणि बिग बॉस 13 नंतर ती आणखीच प्रसिद्धीस होतात आली होती आणि आता तिचे एक शेवटची इंस्टाग्राम पोस्ट समोर आली. 3 दिवस आधीच तिने पोस्ट केलं होतं. या पोस्टमध्ये तिने फोटोज टाकले होते, सोबत काही मेसेज लिहिला होता का? तिने म्हटलं होतं की लाईट अप, म्हणजे एक आपण असतो की आपण कुठेही जातो तेव्हा आपण एक सगळीकडे एक छान सुंदर असं वातावरण निर्माण करतो आणि कधीही कुठेही उदास न होता आपण आनंदी राहावं, आपण सगळे ब्राईट राहावं असं त्याचं म्हणणं होतं. आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणेच तिच्या जर आपण ट्विटर पोस्टकडे बघायला गेलो तर तिची जी शेवटची पोस्ट होती ती तिचा एक्स बॉयफ्रेंड जो होता, जो सिद्धार्थ शुक्ला, त्याविषयीच होती. तर या सगळ्यात कुठेतरी आणखी प्रश्न तो म्हटल्याप्रमाणे निर्माणच होतोय. नक्कीच दीक्षा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर शेफालीचं अशा पद्धतीनं अचानक जाण्यानंतर आता अनेक सवाल उपस्थित होतात. शेफालीच्या निधनानंतर तिची शेवटची पोस्ट सुद्धा समोर आली. निधनाच्या 3 दिवस आधीच तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. शेफालीनं फोटोशूटचे फोटो यामध्ये पोस्ट केले होते.